मुख्यमंत्रीपदी आता असतानाच एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाबद्दल उद्धव ठाकरेंच्या एका माजी आमदारानं तक्रार दिली। त्यावर आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचं फरमान सोडल्यानं विविध चर्चा रंगतात। पाहूया। दिवाळीच्या थंडीमध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये आता उन्हाळ्याची चाहूल लागताच वातावरणही तापू लागले। कारण मार्चचा उन्हाळा जसजसा जवळ येतोय तसतसं शिंदे भाजप मधलं कोल्ड वॉर तापू लागलंय। गेल्या काही आठवड्यामध्ये फक्त नियुक्ती स्वतंत्र कक्ष स्थापनेपर्यंतचा वाद आता आधीचे निर्णय रद्द करून चौकशीचे आदेश देण्यापर्यंत गेलाय। ऋतुचक्राप्रमाणे राजकारणातही कसे बदलाचे वारे वाहतायत यासाठी संजय राऊतांनी फडणवीसांच्या निर्णयाचं केलेलं स्वागत आणि शिंदेंनी माहिती घेऊन बोलतो अशी दिलेली प्रतिक्रिया पुरेशी आहे। त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असते त्याचं स्वागत केलं पाहिजे। नाही, याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले, या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। मुख्यमंत्री असताना शिंदेंनी घेतलेल्या 2 निर्णयांना धक्का बसलाय। त्यापैकी एका चौकशीचे आदेश दिले गेले, एका निर्णयाचं टेंडर रद्द झालं आहे, तर तिसरा निर्णय अजितदादांचे मंत्री दत्तात्रय भरणेंच्या अल्पसंख्याक विभागासाठी झटका मानला जातो। शिंदेंच्या काळामध्ये जालन्यातल्या खरपुडीमध्ये सिडकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती। त्या विरोधामध्ये ठाकरेंच्या माजी आमदाराने भ्रष्टाचाराची तक्रार करताच फडणवीसांनी चौकशीचं फरमान सोडलं। दुसरीकडे शिंदेंच्याच काळामध्ये मुंबईतील झोपडपट्टी स्वच्छतेसाठी महापालिकेनं काढलेल्या 1400 कोटींचं टेंडर रद्द झालंय। टेंडर विरोधामधल्या याचिकेवर कोर्टानं आदेश देताच महापालिकेनं हे टेंडर रद्द केलं आहे। याचा परिणाम असा झाला की भाजप नेते प्रवीण दरेकरांसह स्वतः संजय राऊतांनी चौकशीच्या आदेशाबद्दल फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर एकनाथ शिंदेंनी याबद्दल अधिकची माहिती घेऊन बोलणार अशी प्रतिक्रिया दिली। आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे। नाही, याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले, या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शपणे राज्याचा कारभार करतायत आणि त्यामुळे अवास्तव कुठे खर्च होतोय का होऊ नये याची दक्षता ते निश्चितच घेत आहेत आणि अशातनं ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांना त्या ठिकाणी चौकशी असेल, स्थगिती असेल किंवा पुनर्विचार करण्याची त्या ठिकाणी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची असते आणि तशाच प्रकारे जर त्यात काही चुकीचं अवाजवी असेल निश्चितच मुख्यमंत्री दखल घेऊन त्यावर कार्यवाही करतील। सध्या त्या प्रकल्पाच्या जमिनी संपादित करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे आणि त्या दरम्यान मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलं की हा प्रकल्प कुठल्याही दृष्टीने फिजिबल नाही। त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री सचिवालयाने व्यवस्थापकीय संचालक सिडको बेलापूर यांना आदेशित केले की या संदर्भातली सखोल चौकशी करावी। आतापर्यंत शिंदेंच्या काळामध्ये सुरू झालेल्या अपात्र लाडकी बहिणींना वगळण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। शिंदेंच्या काळातील ज्येष्ठ नागरिक तीर्थस्थळ योजनेबद्दल पुनर्विचाराची चर्चा आहे। शिंदेंचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एसटी महामंडळामध्ये प्रमुख म्हणून सरकारनं सरकारी अधिकारी नेमलाय। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या जालन्यातील 900 कोटींच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आणि मुंबई महापालिकेमध्ये शिंदेंच्या काळामध्ये निघालेल्या 1400 कोटींचं टेंडर पालिकेनं रद्द केलंय। मला माहिती नाही शिंदेंनी मंजूर केले होते त्यावेळेला, मला त्यातली काही माहितीच नाही। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे, तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात
अर्थ वेगवेगळे होतात. मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी. या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते. 2 दिवसांपूर्वी फडणवीसांच्या सूचना ऐकू नका अशा सूचना शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिल्या असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला होता. त्याच्या 2 दिवसानंतर कॅबिनेट बैठकीमधले निर्णय बाहेर फोडणाऱ्या मंत्र्यांवर फडणवीसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आणि त्यानंतर आज हे 2 निर्णय समोर आले आहेत. स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात ते आपल्या मंत्र्यांची. हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं ना. समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, प्रति सरकार. त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की फडणवीसांचे आदेश फार पाळू नका. देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल. अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत. ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो. त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही. पण जे नियम आहेत ते नियम आहेत. त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपाकरता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका. विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.